जय श्रीराम या शब्दांमध्येच इतक्या हॅपी वाईब्स आहेत की आज चॅनलचं नाव सांगायची गरजच नाही। आजचा व्लॉग आहे 22 जानेवारी 2024चा। प्रत्येक रामभक्ताच्या मनात हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय, कारण आज प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान झाले। अबालवृद्ध जबरदस्त एनर्जीनी हा क्षण साजरा करतात। जय श्रीराम या शब्दांमध्ये जग एकवटल्यासारखं वाटतंय। कुठे काय धमाल चालली आहे, काय माहोल आहे, हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया। वर्षाच्या सुरुवातीलाच आपण परत एकदा दणदणीत दिवाळी साजरी करणार आहोत। त्यासाठी मी दारासमोर मस्त रांगोळी काढली आहे। अर्थातच जय श्रीराम शिवाय आजची खास रांगोळी पूर्ण होऊच शकत नाही। हातावर मेहंदीही पाहिजे आणि ती सुद्धा खास। आणि ही आहे देहभान हरपायला लावणारी वस्तू। 1937 सालचा राजा रवी वर्मा प्रेसचा अतिशय जुना फोटो आहे हा। पूर्वी घरोघरी हा फोटो असायचाच। मला बालपण आठवतं हा फोटो बघितला की। माझ्या आईवडिलांनी अगदी सांभाळून ठेवला होता आणि आज हा ठेवा मला मिळालाय। आज याचीच पूजा करूया आपण। मस्त तयारी झाली आहे, सुरू करूया। यानंतर आधी भीमरूपी स्तोत्र, मग रामरक्षा आणि मग पुन्हा भीमरूपी असे पाठ आम्ही केले। आपल्या सगळ्यांना रामनामाच्या ज्या अक्षता मिळाल्या होत्या त्याही वाहिल्या। प्रभु श्री रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय। बोलो बोलो बजरंगबली की जय। रामचंद्र की जय। आपली छोटीशी पूजा मस्त पार पडली आहे आणि आता बाहेरून गाण्यांचे, ढोल ताशांचे, घोषणांचे भरपूर आवाज ऐकू येत आहेत। एकदम एक्साइटिंग वाटतंय। त्यामुळे आता आपण बाहेरचा माहोल बघायला जाऊया। काही ठिकाणी आयत्या वेळेचं डेकोरेशन चाललंय। रामनामाचे ध्वज, टोप्या, उपरणी, डोक्याला बांधायच्या पट्ट्या या सर्व वस्तूंनी बाजारपेठ मस्त भरून गेली आहे। दिवाळीत काय करू अशी खरेदी लोक करतायत। आणि डोळे दिपतील अशी मस्त रोषणाई बघा। नजर जाईल तिथे भगव्या पताका आणि झेंडे, क्या बात है। या स्पॉटला ना तर मला असं वाटतंय की मी अयोध्येतच आहे।
दीपोत्सवात एक दिवा आपणही लावूयात. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक सोसायटीत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी चाललेली आहे. आजचा दिवस ना फार काही बोलण्याचा नाही आहे, फक्त डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवायचा आहे. घरं, सोसायट्या, दुकानं, हॉटेल्स आज फक्त भगव्या रंगात रंगली आहेत. इथल्या राम मंदिरासमोरील लाईन वाढतच चालली आहे. मला ना आजच्या या क्षणांचं वर्णन शब्दात करताच येत नाही आहे. बोलावंसं वाटतंय पण आनंदाश्रूंनी बोलता येत नाही आहे. माझी खात्री आहे तुमची पण हीच अवस्था असणार आहे. हे क्षण आपल्याला पुन्हा पुन्हा बघता यावेत यासाठी जसं जमेल तसं शूटिंग घेतलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जय श्रीराम.